बंद झालाय। गॅसचा तुटवडा भासतोय, त्यामुळे पुण्यामधील हॉटेल्समध्ये मेन्यू कार्ड बदलण्याची वेळ आली आहे। जे पदार्थ एकाच वेळेला शिजवून तयार करता येतात असेच पदार्थ ग्राहकांना देता येणं शक्य आहे। मात्र ऐन वेळेला तयार करावे लागणारे पदार्थ देणं सध्या बंद केल्याचं व्यावसायिकांनी म्हटलंय। त्यामुळे ग्राहकांना इडली किंवा वडा मिळू शकतो, पण डोसा मिळणार नाही। हे पदार्थ देखील पुढचे 2 दिवसच मिळू शकतील। गॅस पुरवठा पूर्ववत न झाल्यास पुण्यामधील हॉटेल्स 2 ते 3 दिवसांमध्ये बंद पडण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत पुणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी आहेत। या गॅस तुटवड्याचा परिणाम पुण्यातल्या हॉटेल्सवरती काय होतो आहे, कधीपर्यंत पुण्यातली हॉटेल्स आहेत तशी सुरू राहू शकतात? गॅसचं जे गव्हर्नमेंटने GR दिलं, त्या GRमध्ये गव्हर्नमेंटने ब्लँकेट ऑर्डर अचानक ऑर्डर काढले की LGP सिलेंडर तुम्ही बंद करून सप्लाय टू द रेस्टॉरंट। आता ते ऑर्डर आल्यामुळं ते आम्हाला काय कळलं नाही। आम्हाला 11 वाजल्यानंतर ते कळलं, कारण गोडाऊनमध्ये ह्या जे सप्लायरचे ट्रक आहेत, गोडाऊनमध्ये ते त्यांचे ट्रक गेले गोडाऊनमध्ये गॅस घ्यायला गव्हर्नमेंटच्या गोडाऊनकडनं। तर त्यांना तिथं अडवलं आणि गाड्या जे त्यांच्या आदल्या दिवशी गेलेल्या गाड्या ते आत आहेत आणि ह्यांचे जे गाड्या भरायचे आहेत ते बाहेरच आहेत। गेटच बंद करून टाकलं आणि तो GR त्यांनी दाखवून दिला सगळ्यांना। मग तो GR सगळीकडे फिरलं, तेव्हा आम्हाला आलं गव्हर्नमेंटकडनं। आम्हाला काही झालं नाही, काही प्रिकॉशन घेतलं काही नाही, सडन त्यांनी नोटबंदीसारखं डिक्लेअर करून टाकलं। त्यामुळं आमच्या इंडस्ट्रीमध्ये स्टॉक कोणी ठेवलंच नाही, ना डिस्ट्रीब्युटर सप्लायरने ठेवलं ना आम्ही ठेवलं, कारण आम्हाला 2-3 दिवसावरती स्टॉक ठेवता येत नाही। कारण 19 किलोचं वजन आहे, त्याला एक लिमिटेशन आहे किती आम्ही स्टॉक 2-3 दिवसाचे स्टॉक ठेवू शकत नाही नियमाप्रमाणे। तेवढं स्टॉक आहे आमच्याकडं आणि रुटीनमध्ये मटेरियल येतंय, तर त्या मटेरियलमध्ये आम्ही एवढं सिरियसनेस घेतलंच नाही ना। कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। युद्धामुळे राज्यामध्ये गॅसच्या पुरवठ्यावरती सध्या